मी डॉक्टर शुभदा गिरीश ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला राजकीय सामाजिक संशोधनाशी संबंधित आणखीन एका नवीन टॉपिकचा अभ्यास करायचा आहे। राज्यशास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने जे संशोधन होतं त्या संशोधन प्रक्रियेच्या काही विशिष्ट पायऱ्या असतात, स्टेजेस असतात। त्याचा आपल्याला अभ्यास या व्हिडिओमधून करायचा आहे। यामध्ये सर्वात पहिली जी पायरी या संशोधन प्रक्रियेमध्ये सांगितली जाते ती म्हणजे समस्या सूत्र, फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम। आता इथे समस्या हा जो शब्द आहे हा संशोधकाने संशोधनासाठी निवडलेली राजकीय सामाजिक समस्या या अर्थाने हा शब्द आहे। समस्या सूत्रण करताना संशोधकाला प्रथम त्याच्या आवडीचा, त्याचा इंटरेस्ट असलेला, त्याला अनुभव असलेला, त्याच्याकडे सर्वसाधारण ज्ञान असलेला एखादा टॉपिक हा संशोधनासाठी निवडायचा असतो। हा टॉपिक निवडताना संशोधक अनेक गोष्टींचा विचार करतो, म्हणजे त्याला उपलब्ध असलेला वेळ, त्याच्याकडे संशोधनासाठी खर्च करण्याची असलेली त्याची क्षमता, त्यानंतर त्याप्रमाणे केवढ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये तो संशोधन करू इच्छितो ते भौगोलिक क्षेत्र, आणि या समस्येशी संबंधित त्याचे स्वतःचे अनुभव आणि त्याला स्वतःला असलेलं सामान्य ज्ञान, या अनेक घटकांच्या आधारे संशोधनाचा टॉपिक किंवा विषय आणि ज्याला संशोधन समस्या असं म्हटलं जातं हा निश्चित करणं ही संशोधन प्रक्रियेची, शास्त्रीय संशोधन प्रक्रियेची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते। त्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती गृहीतकाची निर्मिती। एकदा संशोधनाची समस्या निश्चित झाली की संशोधक त्याच्याकडे असलेलं सामान्य ज्ञान आणि त्या ज्ञानाला जोडून त्या समस्येशी संबंधित इतर माहिती ही मिळवतो आणि त्या माहितीच्या आधारे संशोधनाचा पाया असलेलं संशोधन ज्याच्यावर आधारित आहे असं गृहीतक हे तो मांडतो। गृहीतक हे सुरुवातीला त्याच्या सामान्य ज्ञानावर आधारित असतं आणि त्यामुळे या पहिल्या आणि सुरुवातीला मांडलेल्या गृहीतकाला कामचलाऊ गृहीतक, क्युम्युलेटिव्ह हायपोथेसिस असं म्हटलं जातं। हे गृहीतक सत्य, असत्य, अर्धसत्य असं काहीही असू शकतं। फक्त संशोधन समस्येशी संबंधित काही विधानं ही संशोधकाला करायची असतात आणि ही विधानं छोट्या स्वरूपामध्ये, त्याची भाषा स्पष्ट असणं गरजेचं असतं। कॉम्प्लेक्स विधान हे शक्यतो गृहीतकामध्ये मांडू नये अशी अपेक्षा असते। गृहीतक हे साधारणपणे एक पॉझिटिव्ह विधान, सकारात्मक विधान असणं अपेक्षित असतं। गृहीतक मांडणं हे संशोधकाच्या सामान्य ज्ञानावर आणि कौशल्यावर, संशोधन प्रक्रियेविषयी त्याला असलेल्या ज्ञानावर आधारित असतं। तो कोणत्या प्रकारचं गृहीतक मांडेल, त्यामध्ये तो कशा प्रकारे म्हणजे त्याला अपेक्षित असलेल्या अनेक घटकांचा अंतर्भाव हा गृहीतकामध्ये कशा पद्धतीने करेल हे त्याच्याकडे असलेल्या कौशल्यावर आणि ज्ञानावर अवलंबून असतं। त्यामुळे गृहीतक मांडणं ही संशोधन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते। गृहीतक हे एक साधं विधान असतं, ते सत्य, असत्य, अर्धसत्य असं काहीही नंतर सिद्ध होऊ शकतं संशोधनाच्या शेवटी, आणि म्हणून सुरुवातीला गृहीतक मांडणं ही संशोधकाची जबाबदारी असते। गृहीतक म्हणजे 1, 2, 3 अशी अनेक विधानं, म्हणजे 4-5 नंबरपर्यंत ही विधानं संशोधक मांडत असतो आणि ही विधानं म्हणजे गृहीतक हे संशोधनाला दिशा दाखवणारा दीपस्तंभ मानला जातो। संशोधकाने नंतर जे संशोधन करायचं आहे, जी माहिती संकलित करायची आहे, ती माहिती कोणत्या दिशेने त्याने संकलित करायची आहे, कोणती माहिती त्याला नेमकी हवी आहे आणि कोणती नको आहे हे गृहीतक त्याला सांगत असतं। आणि म्हणून गृहीतकाला दीपस्तंभाची, लाईट हाऊसची उपमा ही संशोधनामध्ये दिली जाते। ज्याप्रमाणे लाईट हाऊसचा विचार न करता एखादं जहाज जर समुद्रातून जात असेल
तर ते जहाज दिशा हरवण्याची खूप शक्यता असतं, ते भरकटण्याची शक्यता असतं. आणि म्हणून लाईट हाऊस हे जहाजाला इथे बंदर आहे आणि इथे जहाज उभं करण्याचं ठिकाण आहे हे सांगण्याचं काम करतो. संशोधनामध्ये सुद्धा दीपस्तंभाची भूमिका ही गृहीतक किंवा हायपोथिसिस करत असतं. त्यानंतर तिसरी पायरी आपण संशोधन प्रक्रियेची बघणार आहोत आणि ती म्हणजे संशोधन आराखडा, रिसर्च डिझाईन. संशोधन आराखडा तयार करणं ही गृहीतकाच्या अगदी नंतरची पायरी मानली जाते. यामध्ये संशोधकाला काही गोष्टींचा लिखित स्वरूपामध्ये स्वतःच्या डायरीमध्ये त्याची नोंद ही करायची असते. यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर संशोधन आराखड्यामध्ये याचा आपण विचार करूया. सर्वात प्रथम तथ्य संकलनाची कार्यपद्धती, म्हणजे कशा प्रकारे तथ्य संकलित केली जाणार आहेत, कोणत्या साधनांचा वापर केला जाणार आहे, सर्वेक्षण कशा पद्धतीने केलं जाणार आहे, सर्वेक्षण करताना कोणकोणती साधनं, म्हणजे एखाद्या सर्वेक्षण करताना त्या सर्वेक्षणासाठी ऑफिस करणं, कम्प्युटरची व्यवस्था असणं, प्रिंटर असणं आणि इतर काही तांत्रिक कामासाठी साधनं असणं, याची सगळी नोंद ही संशोधन आराखड्यामध्ये प्रथमच संशोधकाने करायची असते. संशोधन आराखडा तयार करताना तथ्य संकलनाच्या या सगळ्या गोष्टी, म्हणजे तथ्य संकलनाशी संबंधित या सगळ्या गोष्टींचा लेखी स्वरूपामध्ये उल्लेख करताना संशोधकाला त्याच्याकडे स्वतःकडे उपलब्ध असलेल्या आर्थिक गोष्टींचा, आर्थिक तरतुदीचा प्रथम विचार हा करायचा असतो. त्यानंतर संशोधन आराखड्यामध्ये जेव्हा आणखीन एका गोष्टीचा इथे उल्लेख करावा लागतो तो म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना, तथ्य संकलन करताना विशिष्ट साधनांचा जरी वापर संशोधक करणार असेल तरीसुद्धा तथ्य संकलन करताना त्याला काय अडचणी येऊ शकतील याचा अंदाज त्याने अगोदर घ्यायचा असतो. कोणत्या अडचणी येऊ शकतील, त्या अडचणींवर त्याला मात कशी करता येईल, त्या सोडवता कशा येतील आणि तथ्य संकलनाचं काम हे तू पुढे कसं नेऊ शकेल याचा विचार हा संशोधन आराखड्यामध्ये सुरुवातीलाच करायचा असतो. उदाहरणार्थ, एखादा संशोधक हा त्याला अवगत नसलेल्या भाषेच्या प्रांतामध्ये जाऊन किंवा एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये जाऊन, खेड्यामध्ये जाऊन जर त्याला तथ्य संकलन करायचं असेल तर अशा वेळेला त्या पाड्यामध्ये, त्या खेड्यामध्ये जी भाषा बोलली जाते, लोक सर्वसाधारण नागरिक जी भाषा बोलतात ती भाषा त्याला स्वतःला अवगत नसेल तर ही समस्या त्याला तथ्य संकलनाच्या काळामध्ये सर्वेक्षण करताना येऊ शकते आणि ही समस्या या समस्येचा त्याने अगोदरच विचार करायला हवा असतो. म्हणजे अशा प्रकारे जर भाषेची अडचण येणार असेल तर ती भाषा अवगत असलेला सहाय्यक संशोधक सोबत घेऊन त्याला तथ्य संकलन करावं लागणार आहे आणि याची नोंद त्यांनी संशोधन आराखड्यामध्ये करायची की प्रश्नावलीचा किंवा अनुसूचीचा किंवा निरीक्षण पद्धतीचा, मुलाखत तंत्राचा, कुठल्याही तंत्राचा तो वापर करणार असेल आणि भाषेची अडचण येणार असेल तर ती भाषा अवगत असलेला, म्हणजे आपण त्याला दुभाषिक असं जे म्हणतो, तर दुभाषिकाची मदत तो घेणार आहे याची नोंद त्यांनी संशोधन आराखड्यामध्ये करायची असते. शिवाय संशोधन आराखड्यामध्ये ज्या संशोधन क्षेत्रामध्ये जाऊन त्याला तथ्य संकलन करायचं आहे त्या संशोधन क्षेत्राची सुद्धा नोंद ही संशोधन आराखड्यामध्ये करावी लागते. म्हणजे कोणत्या भागामध्ये जाऊन तो संशोधन करणार आहे, ते क्षेत्र केवढं आहे, तिथे तो नमुना कोणता वापरणार आहे, नमुन्याचा प्रकार काय असणार आहे, नमुन्यामध्ये किती व्यक्तींचा तो समावेश करणार आहे, म्हणजे सॅम्पल किती व्यक्तींचं असणार आहे, ही नोंद त्याला संशोधन आराखड्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे नमुन्याचे अनेक प्रकार आपण सॅम्पलिंग या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तर कुठल्याही एका प्रकाराचा तो स्वीकार करू शकतो आणि त्याप्रमाणे नमुने हे तयार करणं आवश्यक असतं, नमुना तयार करणं आवश्यक असतं. या नमुन्याचा आकार, या नमुन्याचं स्वरूप, या नमुन्याचं स्ट्रक्चर काय असेल हे त्याने संशोधन आराखड्यामध्येच नोंदवून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर संशोधन आराखड्यामध्ये संशोधकाला आणखीन एका गोष्टीचा इथे उल्लेख करणं गरजेचं असतं की तो जेव्हा म्हणजे मुलाखत घेणार असेल, निरीक्षण तंत्राचा वापर करणार असेल तर ह्या योजना नेमक्या काय असतील, मुलाखत ही किती व्यक्तींची घेतली जाईल, मुलाखतीचा प्रकार कोणता असेल, मुलाखतीसाठी वेळ कोणती, दिवस, हे सगळं त्याने अगोदर ठरवणं खूप गरजेचं असतं.
आणि याची नोंद संशोधन आराखड्यामध्ये करणं आवश्यक असतं. निरीक्षण करणार असेल, निरीक्षण तंत्राचा वापर करणार असेल, तर या निरीक्षणाची योजना काय आहे, तो कोणत्या भागात जाऊन निरीक्षण करणार आहे, निरीक्षण करताना तो सहाय्यक संशोधकांची मदत घेणार आहे का, किती सहाय्यक संशोधक त्याच्या मदतीला असतील, या सगळ्या गोष्टींची नोंद, लेखी उल्लेख हा संशोधन आराखड्यामध्ये करणं गरजेचं असतं. त्यानंतर संशोधन आराखडा या तिसऱ्या टप्प्याच्या पुढचा टप्पा आपण बघूया, आणि तो म्हणजे नमुना निवड. संशोधन आराखड्यामध्ये नमुन्याचा उल्लेख हा करावा लागतोच, शिवाय पुढच्या टप्प्यामध्ये सविस्तरपणे नमुना निवड हा कोणत्या आधारे करण्यात येणार आहे, कोणत्या प्रकारचा नमुना हा निवडला जाणार आहे, त्याचं स्वरूप, त्याची रचना कशी असणार आहे, त्यानंतर त्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या व्यक्तींची संख्या केवढी काय असणार आहे, हे याचा विचार हा संशोधकाला करावा लागतो. नमुना निवड करताना नमुना नेमका कोणता, किती असला पाहिजे, यावर वेगवेगळ्या अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत. म्हणजे एक विशिष्ट अध्ययन क्षेत्र आहे आणि त्या अध्ययन क्षेत्रामध्ये जाऊन संशोधकाला तथ्य संकलन करायचं आहे, माहिती संकलित करायची आहे, डेटा कलेक्शन करायचं आहे. तर अशा वेळेला त्या संपूर्ण अध्ययन क्षेत्राचा अभ्यास किंवा त्या संपूर्ण क्षेत्रातील सगळ्या लोकांकडे पोचणं कोणत्याही संशोधकाला शक्य नसतं. म्हणून यामधून नमुना निवडणं, सॅम्पलिंग करणं हे खूप गरजेचं असतं. तर सॅम्पलचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामधला नेमका कोणता प्रकार तो निवडणार आहे हे त्याने तिथे ठरवलं पाहिजे. आणि एकूण म्हणजे भौगोलिक क्षेत्र जे आहे, अध्ययनाचं क्षेत्र जे आहे, या अध्ययन क्षेत्रातील किती व्यक्तींचा समावेश नमुन्यामध्ये असला पाहिजे याविषयी वेगवेगळ्या अभ्यासकांनी जी मतं मांडली आहेत, त्या मतातून आपल्याला एक सर्वसाधारण असं स्वरूप पुढे येतं. एक आपल्याला नमुन्याचा आकार या संदर्भामध्ये असं एक स्वरूप आपल्याला लक्षात येतं, ते म्हणजे एकूण लोकसंख्या, त्या अध्ययन क्षेत्रामधील एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 5% व्यक्ती, 5% लोकांचा समावेश हा नमुन्यामध्ये असला पाहिजे, असं शास्त्रीय संशोधन पद्धतीमध्ये म्हटलं जातं, अपेक्षित असतं. म्हणून नमुना निवड करणं, सॅम्पलिंग करणं हा संशोधन प्रक्रियेतील अत्यंत जबाबदारीचा, क्लिष्ट असा भाग मानला जातो. अर्थातच संशोधकाला नमुना निवड करताना, सॅम्पलिंग करताना विशिष्ट प्रशिक्षण घेणं, नमुना कसा निवडला जातो याविषयीचे जे ज्ञान पुस्तकामध्ये उपलब्ध आहे ती माहिती वाचणं आणि नमुना तयार करण्याच्या पद्धतींचा अतिशय व्यवस्थित, सूक्ष्मपणे त्याने अभ्यास करणं आणि मग यापैकी कुठली पद्धत, कोणता नमुना तयार करण्याची पद्धत तो स्वीकारणार आहे हे त्याने ठरवणं गरजेचं असतं. अशा वेळेला काही तज्ज्ञांची मदतसुद्धा संशोधकाने घेणं हे अपेक्षित असतं. जर त्याला स्वतःला त्याबद्दलचं पूर्ण तांत्रिक ज्ञान नसेल तर तज्ज्ञांची मदत घेऊन नमुना तयार करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर 5वा टप्पा आपल्याला बघायचा आहे, आणि जो संशोधनामधला एक मोठा टप्पा मानला जातो आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो, आणि तो म्हणजे तथ्य संकलन आणि तथ्यांचे वर्गीकरण. तथ्य संकलन म्हणजे डेटा कलेक्शन आणि क्लासिफिकेशन ऑफ डेटा. तर तथ्य संकलन करणं ही एक अत्यंत चिकाटीची, म्हणजे ज्यामध्ये चिकाटीची गरज आहे, जी एक जिकिरीची प्रक्रिया असते, जिथे संशोधकाच्या क्षमतेचा कस लागतो, अशी एक ही पायरी किंवा हा टप्पा मानला जातो. तथ्य संकलन करताना संशोधकाने अगोदरच ठरवून घ्यायचं असतं की तो प्राथमिक तथ्ये कोणती वापरणार आहे आणि दुय्यम तथ्ये कोणती वापरणार आहे. तथ्यांचे 2 प्रकार पडतात, ज्याचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला पुढच्या एका व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर प्राथमिक तथ्ये आणि दुय्यम तथ्ये असे 2 तथ्यांचे प्रकार पडतात. प्राथमिक तथ्ये किंवा प्रायमरी डेटा याला म्हणतात की जी माहिती, जी तथ्ये स्वतः संशोधक संकलित करीत असतो, म्हणजे ज्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. संशोधक स्वतः वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून माहिती संकलित करतो अध्ययन क्षेत्रामध्ये जाऊन. तर ही माहिती संशोधकाला प्रथमच स्वतःला प्राप्त झालेली असते आणि म्हणून त्याला प्राथमिक तथ्य असं म्हटलं जातं. यामध्ये निरीक्षण असेल, मुलाखत तंत्र असेल, प्रश्नावली या तंत्राचा वापर केला असेल किंवा अनुसूची या तंत्राचा वापर केला असेल, अशा कुठल्याही तंत्राचा वापर करून संशोधक तथ्य संकलन करतो. अनेक वेळेला निरीक्षण आणि मुलाखत या दोन्ही तंत्रांचा एकत्रितपणे वापर करून संशोधक तथ्य संकलन करतो.
तर तथ्य संकलन करताना या तंत्रांचा वापर करून ज्या वेळेला संशोधक माहिती संकलित करतो तर या तथ्यांना प्राथमिक तथ्य असं म्हटलं जातं, प्रायमरी डेटा असं म्हटलं जातं. आणि शास्त्रीय संशोधनामध्ये प्राथमिक तथ्यांना अत्यंत महत्त्व असतं. शास्त्रीय संशोधन हे मुळात अधिकाधिक प्राथमिक तथ्यांवर आधारलेलं असतं आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून जी संशोधनं होतात यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक तथ्यांचा वापर हा केला जातो. त्यानंतर दुय्यम तथ्ये हा एक तथ्यांचा प्रकार आपल्याला इथे दिसतो की ज्याचा वापरसुद्धा संशोधकाला करता येतो. अनेक वेळेला शास्त्रीय संशोधनाचे जे अहवाल असतात त्याचं एक प्रकरण किंवा पहिली 2 प्रकरणं ही दुय्यम तथ्यांवर आधारित असतात. दुय्यम तथ्ये म्हणजे अगोदरच कुणीतरी संकलित करून प्रकाशित केलेली तथ्ये. यामध्ये कशाचा समावेश होतो? पुस्तके, मासिके, वेगवेगळ्या संशोधन संस्थांचे संशोधन अहवाल, त्यानंतर गॅझेटियर, व्यक्तीची खाजगी पत्रे, डायऱ्या, आठवणी, या सगळ्यातून जी माहिती उपलब्ध होते ही माहिती ही दुय्यम तथ्ये म्हणून तिला संशोधनामध्ये स्थान असतं. दुय्यम तथ्यांचा वापरसुद्धा संशोधकाला संशोधनामध्ये करता येतो. अर्थात या दुय्यम तथ्यांचा अस्सलपणा, त्याची सत्यता ही पाहणं, ती पडताळून पाहणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण दुय्यम तथ्ये ही विश्वासार्ह असणं, ती अस्सल असणं यावर संशोधनाची शास्त्रीयता ही अवलंबून असते. कारण प्राथमिक तथ्यांवर संशोधन जे आधारलेलं असतं ते तर शास्त्रीय संशोधनाचा पाया असतातच, पण शास्त्रीय संशोधनामध्ये ज्यावेळेला दुय्यम तथ्यांचा वापर केला जातो, सेकंडरी डेटाचा वापर केला जातो, त्यावेळेला संशोधनाच्या शास्त्रीयतेला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेणं ही संशोधकाची जबाबदारी असते. याच पायरीमध्ये म्हणजे तथ्य संकलन आणि तथ्यांचे वर्गीकरण हा एक दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे. तथ्यांचे वर्गीकरण हे तथ्य संकलनानंतर सुरू होते. माहिती एकदा संकलित झाली, तथ्य एकदा संकलित झाली की त्या माहितीमधील साम्याच्या आधारे त्या माहितीचं वर्गीकरण हे केलं जातं. साम्याच्या आधारे वर्गीकरण म्हणजे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये सर्वेक्षण केल्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीमधील साम्य म्हणजे काय, तर उच्च शिक्षण घेतलेल्या मतदारांनी व्यक्त केलेली मते, प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मतदारांची मते, त्यानंतर माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मतदारांची मते, गृहिणींची मते, कामगारांची मते, वेगवेगळ्या व्यावसायिकांची मते, अधिकाऱ्यांची मते, अशा प्रकारे या मुलाखतीमधून निरीक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीचं वर्गीकरण एका विशिष्ट घटकाच्या आधारे माहितीमध्ये जे साम्य दिसतं हे साम्य शोधायचं आणि त्याप्रमाणे त्या माहितीचं वर्गीकरण हे करायचं असतं. वर्गीकरण केल्यानंतर संशोधनाची पुढची म्हणजे वर्गीकरणाशी संबंधित म्हणजे सारणीकरण, टेबल तयार करणं हा एक भाग आपल्याला इथे बघता येतो. वर्गीकृत माहिती व्यवस्थितपणे स्तंभामध्ये मांडणं म्हणजे टॅब्युलेशन म्हणजे सारणीकरण. हे सारणीकरणसुद्धा करणं हे गरजेचं असतं आणि ते संशोधकाकडे असलेल्या कौशल्यावर आधारित असतं. माहिती म्हणजे एकदा वर्गीकरण झालं की ती वर्गीकृत माहिती विशिष्ट स्तंभांमध्ये मांडणं, त्याला त्या स्तंभांना म्हणजे ज्याला आपण कॉलम असा शब्द वापरतो त्या कॉलमना टायटल देणं, त्या पूर्ण टेबलला टायटल देणं, त्या टेबलचे कॉलमचे म्हणजे संख्या किती असेल हे ठरवणं, हे सगळं संशोधकाकडे असलेल्या कौशल्यावर आधारित असतं. सारणीकरण हा एक आणखी स्वतंत्र टॉपिक आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु आपण यामध्ये अत्यंत ओघाने तथ्य संकलन आणि तथ्यांचे वर्गीकरण ज्यामध्ये सारणीकरणाचा संबंध येतो त्याचा आपण इथे भाग पाहिला. पुढे आपल्याला 6वी पायरी बघायची आहे, विश्लेषण आणि निष्कर्ष. एकदा तथ्यांचे वर्गीकरण झाले, तथ्य सारणीमध्ये मांडली गेली की तथ्य हे संक्षिप्त रूपामध्ये संशोधकाच्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे अगोदर संकलित केलेली तथ्य ही जी ढिगाऱ्याच्या रूपामध्ये असतात त्यामध्ये एक संक्षिप्तपणा येतो, व्यवस्थितपणा येतो आणि
टेबलमध्ये मांडलेली जी तथ्य असतात, जी माहिती असते, या माहितीचं विश्लेषण करणं हे एक म्हणजे विश्लेषण करणं सोपं बनतं. प्रत्येक टेबलच्या खाली त्या टेबलमध्ये मांडलेल्या माहितीचं विश्लेषण करणं, ओळींमध्ये करणं, म्हणजे जी माहिती संख्यात्मक रूपामध्ये टेबलमध्ये मांडलेली असते, सारणीमध्ये मांडलेली असते, तर ती ओळीच्या रूपामध्ये ओळीमध्ये मांडणं म्हणजे विश्लेषण. प्रत्येक टेबलच्या खाली त्या माहितीचं विश्लेषण करणं, त्या टेबलमध्ये मांडलेल्या माहितीची टक्केवारी काढणं, पर्सेंटेज काढणं आणि विश्लेषण करणं, याला विश्लेषण ही पायरी, संशोधनातली विश्लेषण ही पायरी असं म्हटलं जातं. एकदा सगळ्या टेबलचं, सगळ्या सारण्यांचं विश्लेषण झालं की मग या विश्लेषण केलेल्या माहितीच्या आधारे संशोधकाने निष्कर्ष मांडणं, सगळी विश्लेषण केलेली माहिती डोळ्यासमोर ठेवून सर्वसाधारण निष्कर्ष त्यातून शोधणं आणि ते निष्कर्ष मांडणं ही संशोधनातली एक अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची पायरी ही मानली जाते. निष्कर्ष हे अनेक नंबरमध्ये, अनेक आकड्यांमध्ये येऊ शकतात. काही मोठ्या संशोधनामध्ये 40-50 निष्कर्ष मांडले जातात. काही संशोधक 20-25 निष्कर्ष मांडू शकतात. म्हणजे निष्कर्ष किती असले पाहिजे हे संशोधकाच्या याच्यावर, म्हणजे हा त्याचा चॉईस असतो की तो किती निष्कर्ष मांडेल. अनेक वेळेला 2-3 निष्कर्ष एकत्र करून सुद्धा एक निष्कर्ष मांडला जाऊ शकतो. त्यामुळे निष्कर्षाची संख्या ही मर्यादित व्हायला मदत होते. तर निष्कर्ष मांडणं ही विश्लेषणानंतरची पायरी मानली जाते. आणि एकदा निष्कर्ष मांडले की मग त्या पुढचा टप्पा येतो आणि जो शेवटचा टप्पा मानला जातो तो म्हणजे निर्वचन आणि अहवाल लेखन. निष्कर्ष मांडल्यानंतर त्याचं निर्वचन करणं, त्यातून म्हणजे काय त्यातून अर्थबोध झाला आहे हे मांडणं. अनेक वेळेला काही संशोधनामध्ये माहितीचं विश्लेषण झाल्याबरोबर निर्वचन केलं जातं. निर्वचन करणं म्हणजे काय की या माहितीमध्ये नेमकं काय आलेलं आहे आणि त्यातून काय अर्थबोध होतो हे संशोधकाने शोधणं गरजेचं असतं, ज्याला निर्वचन असं म्हटलं जातं. आणि मग निर्वचनानंतर अनेक वेळेला निष्कर्ष मांडले जातात. तर अनेक संशोधनामध्ये निष्कर्षाच्या अगोदर निर्वचन येतं आणि निर्वचन म्हणजे अर्थबोध प्रक्रिया असते. अर्थबोध प्रक्रिया म्हणजे जे विश्लेषण केलं गेलं त्या विश्लेषणातून संशोधकाला स्वतःला काय अर्थबोध झाला, नेमके काय त्याला त्यातून अर्थ सापडला ते मांडणं, निर्वचन करणं हे गरजेचं असतं. निर्वचनानंतर निष्कर्ष मांडले आणि त्यानंतर निष्कर्ष मांडल्यानंतर अहवाल लेखन हा एक भाग संशोधनामधला महत्त्वाचा भाग आहे. ज्याला आपण अहवालाला, ज्याला आपण शोधप्रबंध, संशोधन अहवाल असे वेगवेगळे शब्द वापरतो. संशोधन या पायरीपर्यंत म्हणजे अहवाल लेखनाच्या आधीच्या पायरीपर्यंत हे जे संशोधन केलं जातं हे संशोधन संशोधकापुरतं मर्यादित असतं. परंतु संशोधन हे रिकग्निशनसाठी मांडलं जाणं, सादर केलं जाणं अत्यंत गरजेचं असतं. आणि एखाद्या विशिष्ट डिग्रीसाठी जर संशोधन केलं जात असेल तर ती डिग्री प्राप्त होण्यासाठी ते संशोधन अहवालाच्या रूपामध्ये सादर करणं, विद्यापीठाला सादर करणं, एखाद्या संस्थेमध्ये संशोधन केलं असेल तर त्या संस्थेला सादर करणं गरजेचं असतं. आणि हे सादर करताना ते अहवालाच्या रूपातच सादर करावं लागतं. तर अहवाल लेखन हा सुद्धा एक तांत्रिक भाग असतो. हा अहवाल कोणत्या पद्धतीने लिहिला पाहिजे, त्यामध्ये कसा क्रम असला पाहिजे याचे सुद्धा नियम आहेत. पहिला क्रम आहे प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये म्हणजे पहिला नंबर अहवालामध्ये पहिला भाग जो येतो तो प्रस्तावनेचा येतो. ह्या प्रस्तावनेमध्ये संशोधक ही अध्ययन समस्या त्याने का निवडली, कोणतं भौगोलिक क्षेत्र त्याने निवडलं आहे हे तो तिथे सांगतो. आणि मग प्रस्तावनेमध्ये तो सगळा भाग म्हणजे संशोधनाच्या समस्येच्या निवडीनंतर अध्ययन क्षेत्र, उद्दिष्टे, त्यानंतर काही वेळेला उद्दिष्टांचा भाग हा अहवालामध्ये नंतर येतो. परंतु प्रस्तावनेमध्ये मात्र संशोधन समस्येची निवड ही त्याने कशी केली आहे आणि अध्ययनाचं क्षेत्र हे नेमकं काय आहे हे त्याला सांगणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर संशोधन समस्येचं वर्णन हा दुसरा टप्पा येतो. संशोधन समस्या त्याने कोणती निवडली आहे, तिचं स्वरूप काय आहे हे त्याने तिथे सांगणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर या संशोधन समस्येवर अगोदर काय काय कामं झालेली आहेत
अगोदर कुठली कुठली संशोधनं झालेली आहेत हे सुद्धा त्याने तिथे मांडणं गरजेचं असतं, ज्याला आपण पूर्व संशोधन अवलोकन असं म्हणतो किंवा लिटरेचर रिव्ह्यू असं ज्याला म्हटलं जातं. लिटरेचर रिव्ह्यूमध्ये अगोदर झालेली संशोधनं किंवा अगोदर काही लिखाण झालं असेल तर ते हे त्याचा काही मोजक्या शब्दामध्ये त्याची वैशिष्ट्य ठळक शब्दामध्ये स्पष्ट येतील असा आढावा घेणं 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे तो आढावा लिटरेचर रिव्ह्यू हा करावा लागतो. त्यानंतर अहवालामध्ये पुढचा जो भाग येतो तो म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे. संशोधन हे कोणत्या उद्दिष्टांनी केलेलं आहे, कोणती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे संशोधन करण्यात आलं हे त्यामध्ये मांडलं पाहिजे, मांडणं अपेक्षित असतं किंवा आवश्यक असतं. उद्दिष्टे एकदा मांडली की मग गृहीतक हे संशोधनामध्ये कोणत्या कोणत्या गृहीतकाचा विचार म्हणजे कोणती कोणती गृहीतक मांडली होती हे त्यामध्ये उद्दिष्टानंतर यावं लागतं. आणि गृहीतकं मांडल्यानंतर तथ्य संकलनाच्या पद्धती कोणत्या होत्या, तथ्य संकलनाच्या अगोदर कुठली अध्ययन पद्धती वापरली आणि तथ्य संकलन पद्धती कोणती वापरली, नमुना निवड कशा पद्धतीने करण्यात आली, नमुना कोणत्या प्रकारचा आहे, त्या नमुन्याचं नाव तिथे त्याचा उल्लेख करणं गरजेचं असतं. आणि मग संशोधन अहवाल हा अर्थातच एक संशोधनाचा पूर्ण एक दस्तावेजच असतो आणि म्हणून यामध्ये सगळा नंतरचा भाग येतो. म्हणजे यामध्ये नमुना, तथ्य संकलनाच्या पद्धती, तथ्यांचं वर्गीकरण, त्यानंतर सारणीकरण, विश्लेषण, निर्वचन हे सगळं संशोधन अहवालामध्ये पुन्हा एकदा येतं. आणि म्हणून संशोधन अहवाल म्हणजे संशोधकाने जे जे संशोधन केलेलं आहे, जी संशोधनाची प्रक्रिया त्याने पार पाडली आहे त्याचं लेखी स्वरूप असतं. त्याचं एक मोठ्या विस्तृत स्वरूपाचं त्याने ते संशोधन लेखी स्वरूपामध्ये मांडणं म्हणजे संशोधन अहवाल असतो. अशा प्रकारे आपल्याला शास्त्रीय संशोधनाच्या पायऱ्या म्हणजे विशिष्ट पायऱ्यांनी संशोधन होणं हे गरजेचं असतं आणि या पायऱ्यांचा आपल्याला इथे विचार करता आला. राज्यशास्त्रामध्ये शास्त्रीय संशोधन हे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकानंतर शास्त्रीय संशोधन हे केलं जाऊ लागलं. हे प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेमधल्या राज्यशास्त्रज्ञांनी शास्त्रीय संशोधन करायला सुरुवात केली आणि नंतर इतर देशांमध्ये आणि भारतातही शास्त्रीय पद्धतीचा वापर होऊन राज्यशास्त्रामध्ये मोठी संशोधनं ही करण्यात आली आहेत असं आपल्याला दिसतं. तर या पायऱ्यांनीच हे संशोधन होणं अत्यंत गरजेचं असतं आणि या पायऱ्या लक्षात ठेवणं संशोधकाने हे अपेक्षित असतं, हे आवश्यक असतं. तर ह्या व्हिडिओचा आपण साधारणपणे अशा पद्धतीने विचार केला. यामध्ये या अनेक घटकांचा आपण इथे अभ्यास केला. तर आपल्याला पुढचा व्हिडिओ बघायचा आहे आणि तो म्हणजे सर्वेक्षण. राज्यशास्त्रामध्ये शास्त्रीय संशोधन करताना सर्वेक्षण पद्धतीचा प्रामुख्याने वापर होतो. तर ही सर्वेक्षण पद्धत कशी असते, सर्वेक्षण कसं केलं जातं आणि सर्वेक्षणाचे प्रकार काय असतात, महत्त्व काय, हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. धन्यवाद.